चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। संपूर्ण देशाला हादरवून टाकणारा पहलगाम मधला दहशतवादी जो हल्ला ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी अखेर TV9 मराठी म्हणजे आम्ही पोहोचलेलो आहे। आपण पाहतोय हेच ते ग्राउंड आहे ज्या ग्राउंडवर 2 ते 2.5 हजार लोक होती आणि त्या सगळ्या लोकांवर आतंकवाद्यांनी दहशतवाद्यांनी बेछूट असा गोळीबार केला। भ्याड जो हल्ला आहे तो केला आणि त्या हल्ल्यामध्ये आपल्याला माहिती आहे 26 निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागलेला होता। हाच तो सगळा परिसर आहे ज्या ठिकाणी हा गोळीबार झाला होता। त्याच्या खानाखुणा आपण पाहतोय आजही या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि समोर आपण पाहतोय लहान मुलांना खेळण्याचं ठिकाण आहे। त्या ठिकाणी अनेक मुलं जी आहेत ती खेळत होती, बागडत होती। दुसऱ्या बाजूला या ठिकाणी हे बसण्याचं एक ठिकाण आहे पर्यटकांसाठीचं, तिथं अनेक पर्यटक होते। त्याच्या उलट्या बाजूला पाहतोय तिथं देखील एक जो स्पोर्ट्स पॉईंट आहे, खेळण्याचा जो पॉईंट आहे तो आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये इथंच सगळे पर्यटक होते। माझ्या कॅमेरामन विनोदला विनंती करेन वरती जर आपण पाहिलं का स्वित्झर्लंड समजलं जातं या संपूर्ण भागाला, हे आपण पाहतोय संपूर्ण हा बर्फाच्छादित खरं तर प्रदेश आहे आणि याच भागामध्ये येण्यासाठी सगळे पर्यटक खरं तर आसुसलेले असतात आणि तोच आनंद घेण्यासाठी हे सगळे पर्यटक या ठिकाणी आले होते आणि अखेर 26 जणांना या संपूर्ण भागामध्ये जीव आपला जो आहे तो गमवावा लागला। चारही बाजूंनी आपण पाहतोय हे सगळं जंगल आहे, पहाडी हा सगळा परिसर आहे आणि याच भागामध्ये आतंकवादी लपल्याची माहिती आहे। अजूनही जो शोध आहे तो लागलेला नाही आहे। एक मोठं आव्हान आहे खरं तर सुरक्षा यंत्रणांच्या समोर। पण मी मुख्य ठिकाण दाखवतो ज्या ठिकाणी गोळीबार झालेला होता। हाच तो परिसर आहे ज्या ठिकाणी ही कमी प्रमाणामध्ये हिरवळ दिसते। जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्यामधून जर आपण विचार केला तर याच संपूर्ण भागामध्ये जो गोळीबार आहे तो झालेला होता। दहशतवादी नेमके कुठल्या भागातून आले हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही। मात्र ते आले इथं आणि त्यांनी जवळपास 50पेक्षा जास्त राऊंड जे आहेत ते फायर केलेले होते। समोर आपण पाहतोय जी घनदाट जंगल जे सगळं दिसतंय, जी सगळी झाडी दिसते त्या भागाकडे ते पुन्हा पळून गेले असा संशय खरं तर सुरक्षा दलांना आहे। मात्र प्रतीक्षा अजूनही आहे त्यांना पकडण्याची। NIAची टीम असेल किंवा संपूर्ण सुरक्षा दल असेल ते अजूनही याबाबत आता प्रयत्न करत आहे। खरं तर पाकिस्तानचं नाक दाबायचं काम आता भारताकडून सुरू झालेलं आहे। पाकिस्तानच्या अनेक ज्या म्हणजे त्यांच्याशी संबंधित ज्या काही गोष्टी होत्या त्या रद्द करण्याचा निर्णय भारतानं घेतलेला आहे, केंद्र सरकारनं घेतलेला आहे। त्यामुळे आता महत्त्वाचं हेच आहे की हे दहशतवादी नेमके कधी पकडले जाणार, कारण बेछूट या गोळीबारामध्ये 26पेक्षा जास्त नागरिकांना जीव गमवावा लागला। अनेक जण जखमी आहेत ज्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत। मात्र हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी TV9 मराठी पोहोचलं आणि हा ग्राउंड रिपोर्ट आम्ही खरं तर दाखवतोय। बरेच जण महाराष्ट्रातले पर्यटक जे आहेत ते दरवर्षी या ठिकाणी खरं तर येत असतात आणि तसंच हे पर्यटक देशभरातून देशाच्या बाहेरून देखील स्वित्झर्लंड समजल्या जाणारे या पहलगाममध्ये आलेले होते आणि अखेर त्यांच्यावर हा काळानं घाला घातला। दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये त्यांना जीव गमवावा लागला। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, पहलगाम। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले साथ सच MDH